धर्मनिष्ठतेच्या, त्याच्याबद्दलचा आदर कसा आहे. आणि त्याच्यात काही गोष्टींमध्ये एक स्त्री म्हणून आई7ची भूमिका जरी बरोबर असली तरी सुद्धा त्याचा त्यांनी कधीही उदासीनता व्यक्त केलेली हे सांग. असं आहे की दत्त महाराजांचा ऋणानुबंध म्हणजे आनंद आश्रमामध्ये पुण्याच्या 1955 पासून श्री गुरुचरित्र अखंड पारायण नावाचा उपक्रम चालतो 24 तास अखंडपणे. अरे वा. तर त्याची सुरुवात त्यांचा जो ते खिस्ते भालचंद्र खिस्ते त्यांचा मुलगा आणि मी वर्ग घेतलो. अच्छा. त्यामुळे त्याच्याबरोबर लहान लहान असतानाच जायचं. मग तिथे लागेल की थोडी थोडी मदत करायची. मग ही मोठी माणसं यायची, गुळवणी महाराज यायचे, दत्त महाराज यायचे. आम्ही लांबनं बघायचो. त्यावेळेला लहान होतो आणि माझा 50चा जन्म. मी किती सांगणार आणि बोलणार त्यांच्याशी. आम्ही त्यावेळेला मूकच असल्यासारखं म्हणजे. पण मोठे कोणीतरी आहेत, पटकन जायचं, नमस्कार करायचं, निघून जायचं. तेव्हा नातूबाग म्हणजे नातूंच्या वाड्यात राहत नव्हते? नाही, तेव्हा नव्हते राहत. अच्छा. त्याच्या आधी राहायचे. पुण्यात जेव्हा ते आले त्यावेळेला शंकराचार्य मठात राहायचे. बर. ही लोक वाडीतच होती, कुटुंब. अच्छा. महाराज होते तिथे. बर. पण ते शिरोळकर स्वामी. तर ते काय म्हणाले एकदा, बापूसाहेब नातू म्हणजे दादासाहेबांचे वडील आणि ते दोघं त्यांच्याकडे जाणारे. शनिवारातलं घर कन्याशाळेच्या इकडल्या बाजूनी समोर चौकातलं. तर ते म्हणाले, अहो बापूसाहेब, दादासाहेब तुमच्याकडे एवढ्याल्या जागा आहेत, आमच्या शास्त्रीवांना जागा द्या जरा. अहो त्यांचं कुटुंब यायचं आहे, त्याच्यासाठी थांबले. बर म्हणाले. लगेच दुसऱ्या दिवशी निरोप दिला. आमच्या इथे वरती 560 नारायणमध्ये शनिवारमध्ये राहायला या. आले राहायला आणि तसं होऊन राहायला लागले. महाराजांनी आईसाहेबांनी विचारलं, दादासाहेब भाडं किती द्यायचं? तर त्यांनी दादासाहेबांकडनं कळलं आणि आईसाहेबांकडनं कळलं. म्हणजे आईसाहेबांनी सांगितलं होतं, यांनी सगळ्यांकडनं हे माझ्या कानावर आलं, भाडं किती द्यायचं? तर म्हणाले, भाडं कसलं घेतं? आपल्यासारखे सत्पुरुष आहेत, देवाचे वाडीतल्याच पुरुष आहेत, आम्ही काही तुमच्याकडनं भाडं घेणार नाही. मग या काय म्हणाला, महाराज म्हणाले, आपण इथं राहायला नको, ते भाडं घेत नाही राहायचं. आईसाहेब म्हणाल्या, अहो असं कशाला करते, आत्ता आपण आलोय राहायला, असं नाही, त्या निमित्ताने दुसरं काही त्यांनी देत जाऊ आपण. म्हणून महाराज राहिले. एक दिवस काय झालं, सुमनताई लहान, मुलं लहान, त्यांचे आई वडीलही तिथे येत जाऊन राहायचे. दोंडीराज महाराज आई साहेब. सुमनताईंनी काय केलं, त्यांच्यावरती हॉल आहे, तर खेळता खेळता काठीने आरसा फोडला. ते महाराजांना लागला. असं काही बोलले नाही. आधी उठले, पहिले स्वतः, गडी माणसं सगळी आहेत, श्रीमंतच होते खूप आहेत. त्यांनी त्या मुलीला आधी बाजूला नीट काढलं, सुमनला. सुमनताई, लागले का तुला काही, कुठे झाले का, रडू नकोस तू, असू देत ग, काच फुटायचीच ते, तू नको लक्ष दे. तिची समजूत काढली. पण हे दोघं अस्वस्थ झाले. शंकराचार्यांना सांगितलं, असं झालंय, ते भाडंही घेत नाही आणि त्या गोष्टीला 7 वर्ष झाली, भाडं घेतलं नाही. परिस्थिती अशी झाली पुढे की वर्तक इंजिनियर होते, त्यांचं काम समोरचा कन्याशाळेसमोर आत्ता अलीकडे पण राहत होते ती जागा. म्हणाल्या, उंचीवर आहे, 3ऱ्या मजल्यावर आहे, कालच्या जागा गेलेल्या आहे, असू देत. महाराज म्हणाले. म्हणून वरच्या 3 खोल्या त्यांनी घेतल्या भाड्याच्या. अच्छा, तसे वर्तकवाड्यात. म्हणून वर्तकवाड्यात ते गेले. तर रडले हे सगळे नातू लोक, नका जाऊ, नका जाऊ.
सगळा वाडा जवळजवळ त्यांच्याचकडे होता. बापरे. पण त्यांनी कुठे यायचं असे हे म्हणजे मग ते हा नातूंचा प्रसंग. हं. मग आश्रमात यायचं मी बघायचो लहान 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 गुळवणी महाराज यायचे. मग तेव्हा असं समजलं होतं आम्हाला की ह्याची कल्पना जेव्हा झाली मांडली गेली ख्रिस्तींकडून की असा असा उपक्रम करूया आपण पुण्यामध्ये. हं. गुळवणी महाराज सांगायला हो करा म्हणाले आम्ही पण येऊ. मग पहिल्या दिवशी पालखी निघायची. हं. मग दत्तवंश गुळवणी महाराज यायचे, शंकराचार्य एरंडे स्वामी ते यायचे आणि दत्त महाराज यायचे बरोबर गुळवणी महाराजांना. असा पहिला दिवशी. मग गुळवणी महाराजांनी त्यांना सांगावं की आता तुम्ही 4 शब्द प्रवचन बोला 4 शब्द बोला. मग तेव्हापासून प्रघात पडला की पहिल्या दिवशीचं प्रवचन महाराजांचं. अरे वा. आम्ही ऐकायचं लहान लहान मुलंच आम्ही ही सगळी मोठ्या माणसात आम्ही काय करणार आम्ही बघण्याशिवाय काही नाही. 74 साली ख्रिस्ती केली. त्या प्रवचनातलं काही आठवतंय लहान हो असताना? काही काही गोष्टी आठवतात मी माझ्या प्रवचनात सांगतो. बरं. श्रीधर स्वामींची आठवतात ती. अरे वा. कारण मी लहान जरी होतो तरी तिथे काय करत असत ते माहिती होतं. मग महाराजांनी काय केलं 74 मग आम्ही मुलंच होतो पण त्यावेळचे जे सिनियर लोक होते त्यांनी जरा वेगळा दृष्टिकोन केला हं. आणि वेगळ्या भूमिकेत वेडंवाकडं बोलायला लागले. आणि त्याच्यात अगदी नावानिशी बोलतो मामा देशपांडे सुद्धा वेडंवाकडी भाषा काढलेली आहे. हो. मग मी दत्त महाराजांकडे गेलो. नातूंनी नेलं. त्याच्या आधी मी दत्त महाराजांकडे वेगळ्या कारणासाठी गेलो ते सांगतो. मग तिथे गेलो हं. आणि महाराजांना म्हटलं बघा तुमच्याच्याने होणार असेल ना तर तुम्ही आपलं तुमचं चालू ठेवा. त्यांना म्हणायचं काय करायचं पुढल्या वर्षी बघू आपण. हं. आम्ही तसं केलं. त्या दिवशी घरात केलं. त्यांना काय करायचं ते करून दिलं. दुसऱ्या वर्षी नेमका शासनाचा कायदेशीर दिन 84 साली आला. यांनी मग दादासाहेब विश्वस्त आनंद आश्रमाचे हं. ते म्हणाले या मुलं आम्हाला आत्ता दिसतंय तुला मी ओळखतो हं. तू ही जबाबदारी घेणार असशील हे महाराजांच्या समोर. तर म्हणाले आम्ही तुला तू हे सगळं कार्य चाल. बरं. म्हणून 75 सालपासून सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. अरे वा. आणि मी त्याप्रमाणे एकच महाराजांनी मला सांगितलं आणि ते आज मी तेपर्यंत तत्व सांभाळलंय कोणाकडे काहीही मागायला जायचं नाही. जे येईल त्यात आपण करायचं आणि देव आपल्याला व्यवस्था करत असतात. महाराजांना काळजी आहे. तुम्ही का चिंता करता. बरं असं करून आम्ही तो विषय पुढे नेला आणि आतापर्यंत ते चाललंय. अशी परिस्थिती झाली आश्रमाची. पुढे एकदा केळवडं म्हणून गाव आहे बरं. तिथे माझी प्रवचन होते. बरं. दत्त महाराजांना ते जे नांदूरकर आहेत ते ओळखत होते. त्यांनी त्यांनाही बोलवलं होतं एरंडे स्वामींनाही बोलवलं. बरं. आणि तेव्हा मला कळलं की एरंडे स्वामी आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये वैचारिक काहीतरी मतभेद आहेत. पण ते जरा थोडेसे शीघ्रकोपी होते एरंडे स्वामी. बरं. महाराज बोलायचे नाही. हो. संन्यासी आहे आपण काय बोलावं. बरं. तेव्हापासून एरंडे स्वामी आमच्या इथे येणं बंद झालं कारण दत्त महाराज येतो. पण मी त्याचा फिकीर केली नाही. मी बोलवायला परत गेलो. म्हणजे हेही सांगतो. अशा प्रकाराने अध्यक्ष दत्त महाराज विश्वास मी कार्य अशा नात्याने आमचं शेवटपर्यंत आमचं हे सगळं होतं. बापरे. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आपलं हे सगळं करायचं. वा. असे दत्त जयंतीच्या पुरता. मग ज्ञानेश्वर महाराजांची जयंती 700वी केली. 700 त्यावेळेला महाराजांच्याच मुळे खरे आले ते प्रल्हाद महाराज काळे अच्छा. साखर खेरड्याचे. बरं. त्यांना बोलवूया म्हणाले.
म्हणाले तुम्ही लिहा पत्र, अक्षर चांगलं आहे, लिहिता चांगलं, करा. आणि त्यावेळेला कसं व्हायचं, एक वेगळं वाटायचं त्यांचं बोलणं. पण नंतर कळलं हे फसवंय आम्हाला, आम्ही याच्यात वाहत गेल्यासारखं होऊ शकतो, आता नाही बसायचं म्हटलं. आणि मग ते पाठवलं, आलं उत्तर, येतो. 8 दिवस अगोदर आलं, येत नाही. अरे बापरे. आता काय करावं, महाराज रडत, आम्ही महाराजांना. महाराज म्हणाले असं तुम्ही लिहा, आम्ही पण लिहितो, पण तुमच्या बोलण्यावर येतील. मला माहिती आहे त्यांनी लिहिलं म्हणूनच आले. आणि मग कळलं मला ते की आपल्याला सुद्धा नाराज न करण्यासाठी केलं, पण महाराजांनी पत्र लिहिलं म्हणून ते आले होते. ते अधिकारी व्यक्ती होत्या, मला त्यांचा अनुभव काही आले, पण महाराजांच्यामुळे असे अनेक महात्मे आले. शतचंडी हवन आमचा विवाह झाल्यावर करावं असं श्रीधर स्वामींनी मला सुचवलं. आम्ही करायचं ठरवलं. जवळ काहीही नाही. महाराजांना म्हटलं, आईसाहेब होत्या, म्हटलं अहो 13 दिवस राहिले आणि आता लगेचच पौष महिन्यातलं आहे, आपल्याला शतचंडी हवन स्वामींचं आहे. म्हणतात कसं करायचं. म्हणाले मला त्या दिवशी थोडं काम आहे, आईसाहेब येतात का बघा. म्हटलं हो, आणि तुम्ही बसून ठरवा. केलं. त्या म्हणाला पूर्णाहुतीचं माझ्या, हा म्हणाला माझ्याकडं. झालं, आमचा यज्ञाची तयारी झाली. गुरुजी काय म्हणाले की तुला यज्ञ करायचं, जवळ नाही, तू कशाला विचार करतो, सगळं आम्ही इथे करणार आहोत, दक्षिणेपासून होमाच्या हवनापासूनच्या तयारी. म्हटलं माझ्याकडे जमलं की दे, पण आत्ता नाही आहे, काय करायचं. असं करत करत झालं. इतकंच काय आश्चर्याची गोष्ट, महाराजांचीच कृपा आहे की श्रीधर स्वामींनी बेंगलोरच्या एका शिष्याला स्वप्नात म्हणे सांगितलं की पूर्णाहुतीची तयारी तू घेऊन जायचं, यज्ञ इथे चाललाय. तर हा उद्यान एक्सप्रेस आहे ना, सकाळची लोक 9 वाजता पोहोचले ना आश्रमात आले. कानडीत विचारलं, तसं थोडं बोलता आलं, येत होतं. म्हटलं मीच आहे अजित. श्रीधर स्वामींची मी अनुग्रह आहे, मला सांगितलं हे सगळं आणलेलं घ्या, 2 शालू, रत्न म्हणजे सोनं नाणं, हे सगळं त्या घेऊन आलं आणि हे अर्पण करायचं. आश्चर्य वाटेल तुम्हाला. आम्ही अर्पण केलं, सगळं झालं, सगळं बघत होते. आणि दुपारी पूर्णाहुती झाली, यज्ञखालीन वरती देवतेची स्थापना. मी वर गेलो आरतीला, कुंकाचा करंडा राहिला. आता यांना कुठे पळू, मीच पळत पळत खाली आलो तर समोर एक महिला दिसली, अतिशय गोऱ्या, म्हणजे माझं लक्ष जात नाही, पण त्यावेळी गेलं बाबा, मी कबूल करतो. काय भगवंतानी हे केलं, आल्या. आणि सगळ्यांना आत जाऊन देत नव्हतो आम्ही, पण त्या म्हणाल्या देवता स्थापना वर यज्ञाच्या इथे आहे. मी नमस्कार करू का, खरं म्हटलं. बांबू बाजूला केल्या, आत गेल्या, प्रत्येक देवताला हळद कुंकू वाकून नमस्कार केला. आणि मी काही बोलूच शकलो नाही त्यांना बघून. काय झालं कोणाच ठाऊक, माझं चुकलंही असेल, पण कळलं नाही मला. त्या बाहेर आल्या आणि लक्षात आलं यज्ञामध्ये समर्पण केलेलं शालू त्यांच्या अंगावर. बापरे. मग मी यांना पळत बोलवायला लागलो, आधी पळत या. यांनी पाठवऱ्या पाहिल्या, आम्ही पळत गेलो. तोपर्यंत दारातनं त्या बाजूला गेला. 3 रस्ते आश्रमाला, उजवी बाजू, डावी बाजू, समोर कुठेही त्या नाही. महाराजांना साहेब येऊन गेलेले आहेत, कृपा आशीर्वाद आहे, मला फक्त ते कुंकू आणून द्या, एवढं दत्त महाराज म्हणा. ठीक आहे, त्याप्रमाणे मी त्यांना ते कुंकू नेऊन दिलं. आम्ही पण जपून ठेवलं. म्हणजे सांगायचं कारण इतकी दृष्टी त्यांची होती. काही म्हणजे दत्त महाराजांचा हा आश्रमाचा. मग पुढे मी आता अलीकडल्या काळात 10-15 वर्षामध्ये फक्त कोविडपासून थांबलं, पण यावर्षी आम्ही द्यायलाच परत सुरुवात केली. दत्त महाराजांच्या नावाचा पुरस्कार आम्ही देत होतो आपल्या सांप्रदायिक मंडळींमध्ये. जेव्हा सामाजिक कार्य, राष्ट्रकार्य करणाऱ्यांना दत्त महाराजांच्या नावाने
आणि दत्त जयंतीच्या वतीने पुरस्कार दिले. वा वा. हे त्यांची कृपा आहे, माझा विषय नाही. मी हेही सांगतो, मी काही वेगळं काहीच करत नाही. आहे ते त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पतेही बाबा, एवढंच आहे. त्याप्रमाणे आम्ही थेट चालू केला. हा झाला आश्रमाचा विषय. तिथले अनुभव वेगवेगळे आहेत, अनेक परीने आलेले आहेत. आणि त्यावेळेला कसं व्हायचं सांगतो. ख्रिस्तींचं नातं बार्शीतलं, त्यांच्या अच्छा. पत्नींचं नाव इकडे लक्ष्मी होतं, तिकडे सुंदर सुंदर म्हणून हो हो. त्यांचं नाव. त्यांच्या त्या नात्यातल्या होत्या अच्छा. त्यांच्या ख्रिस्ती. महाराजांचे मिश्किलपणा सांगतो. हं. तर त्यांची आई होती ख्रिस्तींची आई, म्हणजे माझ्या मित्राची आजी. हां. त्याही आश्रमात येत असत, हे सगळे बघायचं करायचं म्हणून. काय शास्त्री बा आलात का? हं. आलो ना म्हणाले. काय आमची सुंदर बरी आहे का? हं. म्हणायचंय काय व्हायसाहेब, काही आमची तक्रार आली आहे का तुम्हाला? हे संवाद आम्ही ऐकायचे बापरे. की आमची काही तक्रार राहील का? अरे वा. नाही हो, तुमच्याबद्दल कोण तक्रार करेल? मी सहज विचारली आहे. मग त्यांना नमस्कार करायचा महाराजांनी. वा. त्या वयानेच होत्या, मोठ्याच होत्या. त्यांच्या आईकडलं नातं होतं. त्या सगळ्या 4 बहिणी, त्याच्यातली एक ती, असं काहीतरी नातं होतं त्यांचं. सगळं नक्की नाही मला सांगता येत, पण ख्रिस्तींच्याकडे त्यांचं नातं होतं, बार्शीतले आहे. तर त्याच्यामुळे असं. आणि त्यांच्या सासऱ्यांचं नाव काहीतरी महाराजांच्या भगवान म्हणून होतं, भगवान पाठक असं काहीतरी होतं ते. त्याच्यामुळे ती सगळी बोलणी आम्ही ऐकलेली, आम्हाला बाकी काही माहिती नाही त्याच्यातलं जास्त. असा एक तो विषय आश्रमात. असं झालं माझं जन्माच्या घटना किंवा माझा आजोळ सज्जनगडचं. माझे आजी आजोबा मावशा सगळे स्वामींच्या सेवेत. वा. तर त्याच्यामुळे फरक काहीच नव्हता. म्हणजे श्रीधर कुटीची जागाही देशपांड्यात राहिली. अच्छा. त्यामुळे सगळे वरती खाली खाली घर मोठं. त्यामुळे वर काही सोय नव्हती, तर खालनं दूध वरच जायचं. तर स्वामी सांगायचे. आणि स्वामींचं एक होतं शक्यतो जास्त शक्यतो नाही, 100% जवळजवळ असं आहे की एक जे दूध सकाळी ज्या गाईचं घेऊ त्याच गाईचं दिवस जातो. म्हणजे मिक्स नाही, गाईचं मिक्स दूध नाही. त्यामुळे आमच्याकडनं नेलं की ते कासंडीवर आजी पहिलं स्वामींचं काढून ठेवायचे. असा एक थोडा ऋणानुबंध. त्यामुळे स्वामींचा ऋणानुबंध. माझ्या काही घटना जन्माच्या वेळेला झाल्या. वसुबारसीचा जन्म आणि काही घटना घडल्या म्हणून माझी पणजी, आईची आजी, स्वामींना सांगायला गेली, सुमन बाळंटीण झाली आहे, असा असा मुलगा झाला. बसले ते स्वामी तर त्रिकालज्ञच होते आणि ओळखलंय मी, जा हे घेऊन उघड. मी जन्माला आल्यानंतर फक्त डोळे 10व्या दिवशी स्वामींचा शब्द ऐकून अंगारा लावल्यावर उघडले. तो पण श्वास चाललाय म्हणून जिवंत आहे, दूधही नाही घेतलं, काही नाही, असं सांगायची आई सगळं. आणि पणजीबाईंनी मग पुढे सांगितलं काय काय. माझ्या जन्माच्याच वेळेला हा पूल झाला होता मधला, उरमोडीला पूल नव्हता. म्हणून बाळंटीण नेणार कशी परळीतनं पहिलं, म्हणून आईच्या आजोळी कोरेगावला माझा जन्म. पण स्वामी म्हणाले, अगं त्याला समर्थांच्या खरकट्यात लोळवायला आण बर का, 42 दिवस झाले की. म्हणे ओली बाळंटीण आणू कशी मी? तर स्वामी म्हणाले, तू का काळजी करते, माझ्या रामाला त्याची काळजी आहे, जात घेऊन ये त्याला. झालं महिना 1.25 महिना होऊन गेला. आता जायचं, जाणार कसं हा प्रश्न. म्हणून बैलगाडी मिळते का? कोरेगावातून साताऱ्याला आल्यावर तेव्हा सातारा जरा बसेस होत्या छोट्या छोट्या. मग आल्यावरती गाडी बघायला लागली. गाडी बघायला की तर मिळे ना, तेवढ्यात कंडक्टर, आज परळीला गाडी सुरू झाली आहे, सज्जत म्हटलं जायचं आहे, त्यांनी या.
वा पणजीने ऐकलं, म्हणाली सुमन चल लेकराला घेऊन जाऊ. म्हणून आम्ही बसलो. नवीन गाडी सुरू झाली आहे, येते म्हणून स्वामी गडावरनं खाली बापरे स्वागताला लोकांच्या. बापरे आणि त्याच्यात माझ्या आईला पाहिलं, पणजीला पाहिलं, म्हणाले ये खाली. म्हटलं होतं की नाही माझ्या बाळाची रामाला तू त्याची काळजी आहे, तिची काळजी आहे. माझं गाय वासरू आलं बघ, वा वा आईला गाय मला वासरू. वा वा वसुबारसेचा जन्म वा असा रिणाला बनला. वा तर स्वामींनी 73 साली देह ठेवला. दीपक टिळक वर्गमित्रच, केसरी ऑफिस. आम्ही सगळे मुलं खेळायचो, हं. तर तेथेच होतो. खेळताना त्याला माहिती होतं माझा आणि स्वामींचं आहे. त्यांना लोकांना काही नाही त्याच्याशी. तर तो म्हणाला हे तुझं स्वामी गेला. अरे हे काय म्हणतो, म्हटलं तुला नाही विसरत, संन्यासी आहेत अहो तरी म्हणजे अरे जाऊ देत रे, ते गेले. बापरे PTIला वृत्त आलं, हं. बघ तुला बघायचं. म्हणून मी आलो. बादखेर होते समोर, अंडवळीकर बाई. ते म्हणाले हे बघ आलेलं आहे, खरंच आहे, स्वामींनी सकाळी 9 वाजता देह ठेवलेला. थोडं वाईट वाटलं. आता काय करावं, लहान आम्ही, काय तसं जवळ एवढं आलं, पैसा नाही, काहीच नाही, काही नाही. केली व्यवस्था, निघालो. रात्री हुबळीची गाडी 10च्या गेली. तिथे गेलो तर तिथे समाधी म्हणजे वरदपूर लांबच्या लांब कर्नाटकात पोचलो. तर तिथे कर्नाटक महाराष्ट्र वाद चाललेले ह्या लोकांचे समाधीच्या वेळेस. बापरे. स्वामींचा देह वाद. अरे वा. वाईट वाटलं, काय करावं. पण आम्हाला कोण विचारणार, मी 23 वर्षाचा जरी असलो तर कोण आम्हाला कोण विचारणार, ही सगळी मोठाली लोक. मग रात्र सूर्यास्त झाला तसे सगळ्यांना म्हणाले इथं कोणी थांबायचं नाही, इथे श्वापद येतात, तुम्ही खाली जा. वर टेकडे. मग खाली बसता का गोठ्यात आलो. गोठ्यात थांबलो आणि खरंच रात्रीचे आवाज यायला लागले, वाघ खोले कुत्र्यांचे. भीती वाटायला लागली. आणि मग लक्षात असं आलं ते सगळे प्राणी स्वामींचं दर्शन घेत होते आणि जात होते. बापरे. आणि मग मला वाईट वाटलं. म्हटलं आता स्वामी मी कोणाकडे बघायचो. अस्वस्थ तेवढ्यात पहाटेची वेळ, तेवढ्यात त्यांच्या छातीतनं असा टॉर्च पडावा ना बाहेर, तसा टॉर्च पडला. आणि तो एका औदुंबराच्या झाडावरती बसला आणि त्याच्या खाली एक व्यक्ती दिसते आहे, उपर्ण यांच्या पदरी दिलंय तुला, ते बघ. वाईट नको रे वाटून घेऊ, मी तुझ्या बरोबर आहे. मला चैन पडेल. पण त्यांचा तिथे ते समाधी देईपर्यंत आम्ही हलू शकलो. समाधी दिली. मग प्रत्येकाला दर्शनाला आम्ही जवळनं बघितलं. मग पुढे 16 ओळं आणलं. स्वामी कसं मी आता थोड्या काही माझे घरगुती काही वेगळे प्रसंग होते म्हणून अस्वस्थ होतो. स्वामींचा फार मोठा आधार होता. मग बघत होतो. तर म्हणाले अरे मी तेच तुझ्या बरोबर आहे, तू काही काळजी करू. आवाज आला आणि इथे बघ मी आहे, तुला बघायचं का मी आहे का नाही. ते जे गुरुलिंग करतात कर्नाटकात पद्धत असते आणि आपल्या महाराष्ट्रात पद्धतीची पादुका केलेल्या स्वामींच्या त्या गुरुलिंगामध्ये ज्योत प्रगट झाली. ती आज तिथे आली. हा ती ज्योत मला दिसली. मग बरोबर पुणेकर हा हुबळीचे होते, त्यांच्यावर पूर्वीचे कॅमेरे. म्हटलं जरा फोटो काढा की पटकन. काढला तो हा फोटो. ती ज्योत आहे त्याच्यात आलेली. मग आता आहे ना ही व्यक्ती कोण, तर मी निरखून पाहिलं तेव्हा दत्त महाराज दिसले. पण मी पाहिलेलं असं, पण बोलणं नव्हतं काही. त्या लोकांशी आपण कसं जायचं, मला कोण बघणार. पुण्यात आलो, 15 दिवस झाले स्वामींना जाऊन. मग मी दादासाहेबांच्या कानावर
अरे इतकंच आहे ना, आपल्याला घरच्यासारखं चल मी पण येतो. ते आणि मी व्रत काढत गेलो. महाराज असं असं झालं काय. अहो, महाराज स्वामी खूप मोठे आहेत. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं ना, मग मी आज सांगतो तुम्हाला. हे बघा, आमचा अजित आणि तुम्ही 2 नाही. मी हे सांगतो, मी म्हणतो 2 नाही, चिंता करू नका. आणि एक माझं सांगणं आहे, आम्ही आहोत तोपर्यंत ही गोष्ट कोणालाही सांगू नका. बापरे. अस्वस्थ झालं, स्वस्थ झालं. तेव्हापासून माझं त्यांच्याकडे येणं जाणं सुरू झालं. 75 सालपासून भागवत ऐकायला अनेक प्रसंग. 12 वर्ष ऐकलं. कॉलेजमधनं तसाच जायचो, दुपारची वेळ रजा घेऊन की ऐकायचं, लिहून घ्यायचं, काहीतरी नाद आपला. शेवटच्या दिवशी 12 वर्ष मी विसरू नाही गेलो. आई नमस्कार. आणि मी सगळ्यांच्या गर्दीत जायचो नाही. सगळे गेले की मी पळत पळत जायचं, नमस्कार करायचं, हातावर केलं दिलं. म्हणाले आता म्हणाले पुढल्या वर्षी आश्रमामध्ये भागवत कथा सांगा. अहो महाराज म्हटलं, माझा अभ्यास नाही आहे, मी काही संस्कृतचा नाही आहे, मी कसं सांगणार. नाही, हे बघा, भगवंताचं चरित्र, भगवंताचं आहे. आम्हाला वाटतं तुम्ही सांगावं, लोकांना सोयीचं नाही. आणि संहिता पायातली पाय असं काही नाही म्हणाले. पुराण नाही का सांगत, पुराणिक बा कुठे वाचतात नाही. तुम्ही नुसता अर्थ द्यायचा, ग्रंथ पुढे ठेवायचा, त्यात आहे तेच सांगायचं. तुम्हाला काय वेगळं सांगायचं? आपण तर वेगळं नाही ना बोलणार काही. फक्त एक सांगा, श्रीधर टीका सोडू नका. बर काय गप्प बसलो. धारिष्ट कुठे होत आहे. माझा एक प्रघात असत पंढरपूरच्या वारीतला दिवडी प्रमुख. जाताना नमस्कार करायचा, आलं की नमस्कार आलं. अच्छा. नमस्काराला गेलो. बर नंतरचा प्रसाद मिळाला, बरं झालं. चांगलं हो, तुम्हाला जमतंय, हेही करताय तेही करताय, व्यवहार कॉलेजची नोकरी करताय, केवढं म्हणायचं, आम्हाला कौतुक आहे ते वगैरे मोठेपणा. अहो काय ती गोड शब्द मी नाही सांगत बघा. आणि मग मला म्हणाले, गेल्या वर्षी सांगितलं लक्षात आहे. म्हणलं महाराज कसं करू बघा, कारण ते एवढं आहे सांग. मग मात्र मला राहावं. बरं ग्रंथ भांडार करून उपलब्ध केला, सांगायला सुरुवात केली. त्या आत्ता 39 वर्ष पूर्ण झालं, खंड न पडता. 93-94 साली आजारी होते. मनात विषय असा आला की गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं जशी आहेत तशी भागवताची कानं सांगली. म्हटलं करायचं. महाराज म्हणाले, अहो अवघड आहे ते खूप, तेवढं ते असं तुम्हाला करणं शक्य नाही होणार. मग म्हटलं खरंच आहे ते, पण आपण आशीर्वाद दिला तरी हे जसं झालं तसं ते. आणि विशेष त्यांचं कौतुक करा, जिथे जिथे भागवत कथा असेल तिथे ते स्वतः आईसाहेब किंवा अशोकरावांना पाठवत असतात. सविताबाईने अशोक दोघंही येतच. आणि आईसाहेब एकदा बोलून गेल्या, कसं काय बोलताय, दोघांची वाणी एक आहे की. म्हटलं अरे हो नाही हो आईसाहेब, माहीत कसं येईल कशी. नाही म्हणे, मला तेच बोलतायत हा भास होतो. त्यांचं बोलणं म्हणतं मी माझ्या मी वगळा आहेत ना, एवढंच एक. आणि मग मी ते लिहायला घेतलं. ते माझं 22 साली पूर्ण झालं. अरे 1000 पानी ग्रंथ झाला, 2 भागात केला. दत्त महाराजांची, श्रीधर स्वामींची केवळ कृपा.
हे उपलब्ध कुठे आहेत? आहेत ना, माझ्या घरी आहेत तिथे. मी आता एक तो कडू प्रसंग ह्याच्यात घेऊ नका, तो नंतर बोलेन. नाही पॉज कर, स्टॉप कर पुढचा. इथेच ना नाही, स्टॉपच कर पुढचा.